इथं आमची गाडी सुद्धा आली, मी तुम्हाला दाखवते. ही आमची गाडी आहे ना, आम्ही आता चाललो तिरुमला, तर मी तुम्हाला जाताना घाटमध्ये भेटते. गाईज आता आम्ही आलो चेक पॉईंटला, मी तुम्हाला दाखवते. आता इथून आम्हाला वरती घाट लागेल ते बघा, आणि मग आम्ही जाऊ तिरुमला. मी तुम्हाला भेटते घाटमध्ये. आता आम्ही आलो गेस्ट हाऊस जवळ. सो आता आम्ही चाललो रूममध्ये, आणि मग रूममधून जाऊन आम्ही इथे जेवायला जाऊ किंवा मग दर्शनाला जाऊ. तर आता रूममध्ये जाऊन आम्ही फ्रेश होऊ, ड्रेस वगैरे चेंज करू आणि मग जाऊ. सो मी तुम्हाला दाखवते. गेस्ट हाऊस आहे, आणि आमच्या गेस्ट हाऊसचे तिथे गार्डन्स तुम्हाला दाखवते. हे बघा गाईज, इतकं सुंदर गार्डन आहे इथं. आपण मी जाईल आतमध्ये, पण ते तुम्हाला दाखवायचं इथे आम्ही सगळे श्रीवासोबत खेळत आहे. आम्ही चाललोय नाश्ता करायला. आता आम्ही चाललोय अन्नप्रसादमध्ये नाश्ता करायला. आम्हाला खूप सुंदर जेवण भेटतं तिथं. सो तर मग मी तुम्हाला दाखवते. हे बघा काही श्रीवा पण आहे. गाईज आम्हाला तिथे जेवायसाठी पळावं सुद्धा लागतं, कारण की खूप आम्ही दाखवू हे ब्लॉग मध्ये पळताना दाखवू. हो, कारण की तिथं मग जेवायला म्हणजे जागा भेटत नाही, म्हणून पळावं सुद्धा लागतं. किती एवढे लोक येते. हो, आणि खूप छान जेवण भेटतं. लाईन दाखव किती लाईन आहे गाईज. हे बघा, चला गाईज आम्ही चाललोय आता. अरे माझा ब्लॉग काढते का नंतर. हे बघा गाईज, श्रीवा पण आली आहे बसून. श्रीवाला झोप येते, पण श्रीवा मोबाईलमध्ये पाहायचं आहे. गाईज आम्ही पटपट चालतोय, पण इथं खूप मोठी लाईन आहे. सो आम्हाला पटकन जावं लागेल, आणि मग जेवायला जागा नाही भेटली तर काहीच होऊ शकत नाही. गाईज इतकं वेळ आम्ही मागच्या वेळेस आलतो तेव्हा इतकं चालावं नाही लागलं आम्हाला. ह्यावेळेस खूप चालायचं. मंदिरचा व्ह्यू बघून शांत भेटतं. आम्ही मंदिराजवळ आलेलो आहे. तुम्हाला मंदिर सुद्धा दाखवू. मागच्या आम्ही लाईनमध्ये लागलो, पण एकदम थोडी लाईन होती, यावेळेस खूप मोठी. हां, आणि टर्न कर. हे बघा गाईज, इकडून पण आहे आणि इकडून पण आहे. सो आम्हाला चालावं लागतंय खूप जास्त. मागच्या इतकं नव्हतं चाललो आम्ही. गाईज हे आहे ते हॉलमधला व्ह्यू, खूप सुंदर आहे, तुम्ही बघू शकता. आम्ही आलो हॉल. गाईज आता आम्ही आलो हॉलमध्ये. सो तुम्ही इथं आता पटपट जावं लागेल, कारण की जर जागा नाही भेटली ना तर काहीच होऊ शकत नाही.
पडावं नाही लागलं नाही. आता आज जे भेटेल मी ते खाईन गाईस. मी कधीच डोसा ते खाते पण आज हिला डोसा नाही आवडत. गाईज आम्ही इरिटेट होतं इतकं पण आम्हाला जेवायचं आहे. बस झालं. हां आता आम्ही जेवतो. गाईज आम्हाला जागा भेटली तो खूप आवाज आहे पण आम्हाला जागा भेटली. गाईज श्रीवाला खूप झोप येते पण श्रीवा आहे बघा. श्रीवा गाईज हे खिचडी आहे आणि हे काहीतरी चटणी आहे आय थिंक सो. तर हा आज आमचा नाश्ता आहे. नाश्ता आता झालेला आहे आणि आता आम्ही रूमवर चाललो आहे आवरायला दर्शनासाठी. मागच्या वेळेस इथं खूप सारं सामान होतं घ्यायसाठी पण ह्यावेळेस नाही आहे कारण की आम्ही खूप सकाळी आलो. मागच्या वेळेस इथं आमची रूम होती आणि ह्यावेळेस आम्हाला दूर भेटली आहे. आम्ही इथून खूप सारं सामान पण घेतलं होतं मागच्या वेळेस. आहे ना खूप सारे ना मार्केट्स आहे जिथून आपण शॉपिंग करू शकतो. खूप सुंदर सुंदर आहे. खूप सुंदर सामान आहे इथं. आम्ही प्लास्टिकच्या दुकानात मम्मी गाईज हे बघा किती छान आहे. गाईज खूप छान छान मूर्ती सुद्धा आहे. गाईज हे ट्रेंडिंगवाले हे पण आहे. खूप छान मार्केट आहे पण रेट एका छोट्या क्लचरचे सुद्धा 20 रुपये. खूप जास्त. गाईज हे एक क्लचर 20 रुपयाचं आहे. माझा आवाज हां हे तू बन झाला तू चॅनल तू कापायची मी आता कैरी खाते खाऊ द्या. आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहे की आम्ही काय काय शॉपिंग केली काय काय खाल्लं. सो कंटिन्यू वॉचिंग हा ब्लॉग. కాదంత మంది పెట్టుకొని गोविंदा गाईज किती सुंदर लावलाय बघा. गाईज आता आम्ही चाललोय शॉपिंग करायला. सो मी तुम्हाला दाखवते मी काय काय शॉपिंग केली. गाईज हे बघा तिरुपती बालाजींचं मंदिर. गाईज आता आम्ही फ्रुटी घेतली आहे. गाईज इथे सगळे श्रीवासाठी ड्रेस पाहताय.
होती का नाही वरती? एकदा सांगितलेलं कळतच नाही बाईला. शिवा, काकू. वी आर बॅक इन जालना फ्रॉम लॉंग ट्रेन जर्नी आणि आम्ही खूप एन्जॉय केलं, खूप मेमरीज बनवल्या आणि मी तुम्हाला जितकं माझ्या फर्स्ट ट्रायमध्ये दाखवू शकले मी तितकं दाखवलं, कारण की मी फर्स्ट टाईम ब्लॉग बनवला आहे. माझ्याकडून जितकं झालं मी तितकं सगळं दाखवलं तुम्हाला. मी नेक्स्ट टाईम अजून ट्राय करेल आणि मग माझं बेस्ट देईन. तर प्लीज सपोर्ट करा, लाईक, सबस्क्राईब आणि शेअरसुद्धा करा.